खूप जास्त प्रमाणात डार्क सर्कल्स झालेत का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काही सोपे उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. सो यामध्ये मी एक तुम्हाला घरगुती उपायसुद्धा सांगणार आहे, एक आय क्रीमसुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. सोबतच काही टिप्स देणार आहे, जेणेकरून तुमच्या डार्क सर्कल्सचा जो अपीअरन्स आहे तो तुम्हाला कमी करण्यामध्ये मदत होईल. सो सोपे उपायसुद्धा असणार आहेत, प्लस यामध्ये काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो सर्वात पहिला जो उपाय आहे, आणि मी जसं आधी सांगितलं की मी तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे. सो घरगुती उपायापासून आपण सुरुवात करूया. सर्वात आधी हिरडा पावडर मिळते, जी एक आयुर्वेदिक पावडर आहे, ज्याला हिंदीमध्ये हरी टाकी असं म्हणतात. तर ही पावडर तुमच्या चेहऱ्यावरचं जे पिगमेंटेशन आहे, जो काळपटपणा आहे, तो घालवण्यासाठी मदत करते. त्यामुळे हिरडा पावडर तुम्ही विकत घेऊ शकता. तुमच्या जवळपास जर एखादा आयुर्वेदिक दुकान असेल तर तिथे तुम्ही ती पावडर विकत घेऊ शकता, किंवा ॲमेझॉन किंवा नायकावरती तुम्हाला हिरडा पावडर मिळून जाईल. सो ती तुम्ही ऑर्डर करा. आता हिरडा पावडर तुम्हाला घ्यायची आहे. हिरडा ना, आपलं जायफळ कसं असतं तसं हिरडा मिळतं. ते तुम्ही डिरेक्टली एखाद्या दुकानामधून घेऊ शकता आणि त्याला उगाळून तुम्ही त्याची पेस्ट तयार करून तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या अवतीभोवती लावू शकता, किंवा मग पावडरचा वापर तुम्ही करू शकता. जर तुम्ही पावडरचा वापर करताय तर तुम्हाला काय करायचं आहे, पावडर घ्यायची आहे, अर्धा चमचा पावडर तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला मध मिक्स करायचं आहे, किंवा दूधसुद्धा तुम्ही मिक्स करू शकता, किंवा गुलाब पाणी. तिन्हीपैकी कोणताही पदार्थ तुम्ही मिक्स करू शकता. याची छान तुम्हाला पेस्ट तयार करायची आणि तुमच्या डोळ्यांच्या अवतीभोवती तुम्हाला ती जी पेस्ट आहे ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर 10 मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि पाण्याने तुम्हाला चेहरा धुवायचा आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय तुम्हाला करायचा आहे, आणि प्रेफरेबली रात्रीच करा, कारण रात्रभर ना तुमची स्किन छान रिपेअर होत असते, हील होत असते. त्यामुळे रात्री स्किन केअर केल्याचा फायदा होतो. त्यामुळे हा जो उपाय आहे तो रोज रात्री करा. सुरुवातीला आठवड्याभर करा, आणि मग त्यानंतर तुम्ही एव्हरी ऑल्टरनेट डे किंवा आठवड्यातून 3 वेळेस वगैरे हा जो उपाय आहे तो मेंटेनन्ससाठी कंटिन्यू करू शकता. या उपायामुळेच तुम्हाला तुमच्या डार्क सर्कल्समध्ये बऱ्यापैकी डिफरन्स दिसून येईल. आता हा झाला घरगुती उपाय जो तुम्ही करू शकता. आता मी तुम्हाला एक आय क्रीम सजेस्ट करते. ती तुम्ही दररोज रात्री वापरत जा, त्याने सुद्धा तुम्हाला खूप चांगला फरक पडेल. सो मिनिमलिस्ट जो ब्रँड आहे त्याची आय क्रीम मी तुम्हाला आधीसुद्धा सजेस्ट केली होती. सो तीच आय क्रीम तुम्ही वापरू शकता. रेटिनॉल आहे या आय क्रीममध्ये. सो ही आय क्रीम तुम्ही वापरू शकता. सो मिनिमलिस्ट आणि ब्युटी ऑफ जॉयसन हे 2 ज्या आय क्रीम्स आहेत त्यातली एखादी आय क्रीम तुम्ही वापरू शकता. मिनिमलिस्ट हा इंडियन ब्रँड आहे. ही जी आय क्रीम आहे ती थोडीशी स्वस्त आहे, आणि मी पर्सनली ही आय क्रीम वापरते, त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन. ब्युटी ऑफ जॉयसन जी आय क्रीम आहे ना, ती कोरियन स्किन केअर ब्रँडची आय क्रीम आहे, आणि आता हल्ली खूप जास्त व्हायरल होती आहे ही क्रीम, आणि खूप चांगले रिव्ह्यूज आहेत त्याचे. ऑफकोर्स थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे, पण तुम्हाला जर जमत असेल, तुमच्या बजेटमध्ये जर ही क्रीम बसत असेल, तर तुम्ही नक्की ही क्रीमसुद्धा वापरून बघू शकता. त्यामुळे 2 ऑप्शन्स मी तुम्हाला दिलेले आहेत. दोन्हीपैकी कोणतीही आय क्रीम तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या डार्क सर्कल्सवरती आणि डोळ्यांच्या अवतीभोवती ऑफकोर्स संपूर्ण जो एरिया आहे त्यावरती अप्लाय करायची आहे, आणि रात्रभर ती क्रीम तुम्हाला तशीच ठेवायची आहे, आणि मग नेक्स्ट डे जेव्हा तुम्ही फेस वॉश कराल तेव्हा फेस वॉश करताना ती क्रीम निघून जाईल. आता आय क्रीम जर तुम्ही वापरत असाल तर बेस्टच आहे, पण त्याच्यासोबतच एक मी तुम्हाला छोटासा हॅकसुद्धा सांगते. ते म्हणजे मॉइश्चरायझरची एक जाडसर लेअर डोळ्यांच्या अवतीभोवती लावणं. आता याने तुमचे डार्क सर्कल्स जातील का? तर नाही, कम्प्लिटली डार्क सर्कल्स याने जाणार नाहीत, पण हा एक हॅक आहे ज्यामुळे तुमची जी स्किन आहे ती चांगल्या पद्धतीने मॉइश्चराइज्ड होईल, आणि तो जो डार्क सर्कल्सचा अपीअरन्स आहे तो थोडासा कमी दिसेल, लाईट दिसेल, आणि तुमचे जे डोळे आहेत ते फ्रेश दिसायला लागतील. त्यामुळे आय क्रीम जर तुम्ही वापरत नसाल तर हा एक हॅक आहे. प्लस आपल्याला डोळ्यांच्या अवतीभोवती खूप लवकर सुरकुत्या येतात. म्हणजे सर्वात पहिले ही जी आपली स्किन असते ती एज करायला लागते, राईट? त्यामुळे जर तुम्ही मॉइश्चरायझर थोडंसं जास्त प्रमाणात तिथे लावलं तर तुमच्या डोळ्यांच्या अवतीभोवती लवकर सुरकुत्यासुद्धा येणार नाही. त्यामुळे हा एक हॅक तुम्ही फॉलो करू शकता. सो आपण एक आता घरगुती उपाय सांगितला जो तुम्हाला करायचा आहे. त्यासोबत मी तुम्हाला आय क्रीमसुद्धा सजेस्ट केली जी तुम्हाला वापरायची आहे. त्यामुळे हे रुटीन तुम्ही रेग्युलरली फॉलो करा. 3 महिन्यांमध्ये तुम्हाला तुमच्या डार्क सर्कल्समध्ये चांगला फरक दिसून येईल. कारण ऑफकोर्स ओव्हरनाईट कोणतीही गोष्ट काम करत नाही. तुम्हाला थोडासा पेशन्स ठेवण्याची गरज आहे. जर कन्सिस्टंटली तुम्ही हे रुटीन फॉलो केलं तर तुम्हाला नक्की फरक दिसून येईल हळूहळू. आता समजा जर तुम्ही रुटीन फॉलो करताय, समजा महिनाभर तुम्ही हिरडा पावडर
डार्कचा जो मी घरगुती उपाय सांगितला ते सुद्धा तुम्ही करताय, प्लस तुम्ही आय क्रीमसुद्धा वापरताय आणि तरीही तुम्हाला असं वाटतंय की बाबा मी महिना 2 महिना झालं हेच रुटीन फॉलो करते पण मला फरक नाही दिसत आहे, तर तुम्हाला डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजेच त्वचारोग तज्ज्ञांना दाखवण्याची गरज आहे. कारण की बऱ्याचदा आपल्या स्किनवरती जे प्रॉब्लेम्स असतात ना, ते काही इंटरनल गोष्टींमुळे सुद्धा असतात. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जर काही पोषक तत्वांची कमतरता असेल, तर त्यामुळे सुद्धा डार्क सर्कल्स येणं किंवा चेहऱ्यावरती पिगमेंटेशन येणं, पिंपल्स येणं असे बरेचसे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे छान एखाद्या डर्मॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करा. ते तुमच्या स्किनला ॲनलाईज करतील, तुम्हाला काही टेस्ट करायला सांगतील. त्या टेस्टमध्ये कळून येईल की तुमच्या शरीरात काही पोषक तत्वांची कमतरता आहे का? आणि त्यानुसार ते जे डॉक्टर आहेत ते तुम्हाला काही सप्लिमेंट्स किंवा तशी ट्रीटमेंट सजेस्ट करतील, जेणेकरून तुमचे डार्क सर्कल्स कमी होण्यामध्ये तुम्हाला मदत मिळेल. त्यामुळे आधी तुम्ही रुटीन फॉलो करून बघा. जर तुम्हाला रुटीनने फरक नाही पडला, तर एखाद्या डॉक्टरांना कन्सल्ट करा स्किनच्या आणि त्यानुसार ती ट्रीटमेंट घ्या आणि मग ती ट्रीटमेंट घेतल्यावरती पुन्हा डार्क सर्कल्स येऊ नयेत आणि तुमची ती जी स्किन आहे ती कायम फ्रेश राहावी, हेल्दी राहावी. त्यासाठी मी जे तुम्हाला रुटीन सांगितलं, ते रुटीन तुम्ही मेंटेनन्ससाठी नक्की ट्राय करू शकता. ऑल्सो अजून एक गोष्ट जी मी तुम्हाला कायम सांगत असते ती म्हणजे सनस्क्रीन अजिबात स्किप करू नका. सनस्क्रीन इज अ मस्ट. कारण की तुम्ही ते पिगमेंटेशन म्हणजे तो काळपटपणा घालवण्यासाठी क्रीम्स लावाल, खूप साऱ्या ट्रीटमेंट्स घ्याल. पण जर तुम्ही तुमच्या स्किनला प्रोटेक्ट नाही केलं सूर्याच्या हानिकारक किरणांपासून, तर मग पुन्हा तुम्हाला ते पिगमेंटेशन होणारच आहे आणि तुम्ही जे काही उपाय करताय त्यांचा काहीच फायदा होणार नाही आहे. उलट तो जो त्रास आहे तो वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही घरात जरी असाल, कारण की घरीसुद्धा आपण हीटच्या संपर्कात असतो, म्हणजे आपण स्त्रिया कुकिंग करतो किंवा आपला स्क्रीन टाईम जास्त असतो. त्यामुळे मोबाईलमधनं जे UV किरणं आपल्या चेहऱ्यावरती पडत असतात किंवा आपण वर्क फ्रॉम होम करतो, लॅपटॉप ऑफिसमध्ये सुद्धा आपण लॅपटॉपसमोर सतत काम करत असतो. त्यातून सुद्धा जी UV लाईट बाहेर पडते त्याचा सुद्धा परिणाम आपल्या स्किनवरती होत असतो. त्यामुळे सनस्क्रीन इज अ मस्ट. सनस्क्रीन तुम्हाला लावायची आहेच आणि सोबतच हे रुटीन फॉलो करायचं आहे, जेणेकरून हळूहळू तुम्हाला तुमच्या डार्क सर्कल्समध्ये नक्की फरक दिसून येईल. अशा पद्धतीने जर समजा चेहऱ्यावरती डोळ्यांच्या अवतीभोवती खूप जास्त डार्क सर्कल्स झाले असतील, तर त्यासाठी नेमकं काय करावं, कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्ही तुमच्या डार्क सर्कल्ससाठी कोणतं रुटीन फॉलो करताय का आणि त्याने तुम्हाला फरक पडला असेल, तर ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा. म्हणजे मला आणि आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सला त्यामुळे खूप जास्त हेल्प होईल. हे रुटीन जर तुम्ही फॉलो केलं, तर त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या स्किनवरती दिसला का, हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ते जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहताय, तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.